काही ट्रिक्स आणि फक्त 2 स्लाइड्समधून आपण गोदावरी नदीबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती घेणार आहोत. तर चला सुरू करूया. या नदीचा उगम जो आहे तो नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतामधून होतो. याची एकूण लांबी आहे 1465 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील लांबी आहे 668 किलोमीटर. या 2 गोष्टी डोक्यामध्ये फिक्स ठेवायच्यात. नंतर धरणं कोणती आहे तर जायकवाडी धरण, ज्यालाच नाथसागर धरण म्हटलं जातं आणि कुठे आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. नंतर आहे गंगापूर धरण, जे मातीचं धरण आहे, जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. तिसरं आहे श्रीराम सागर, तेलंगणामधलं. आणि चौथं आहे धवलेश्वरम धरण, जे आहे आंध्र प्रदेश राज्यामधलं. बघा, भारताच्या क्षेत्रफळापैकी 10% क्षेत्रफळ या खोऱ्याने व्यापलं आहे. आता ही जी नदी आहे ती कोणकोणत्या राज्यामधून वाहते तर महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश. पटकन ट्रिक बघूया की महाराष्ट्रातून गोदा तेल घेऊन आंध्र प्रदेशला 36 रुपयामध्ये विकते. महाराष्ट्रातून गोदा तेल घेऊन 36 रुपयामध्ये आंध्र प्रदेशला विकते. नंतर आहे ती महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यातून जाते. आता डाव्या तीराने मिळणाऱ्या कुठल्या उपनद्या आहेत तर कादवा, शिवना, कापूर, दुधना, पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती. आणि उजव्या तीराने कोणत्या मिळतात दारणा, प्रवरा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा. आणि काठांवरील शहरांमध्ये नाशिक, नांदेड, पैठण, गंगाखेड, कोपरगाव, राक्षस भुवन. तुम्हाला जर या तिघांची सुद्धा ट्रिक हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आय होप तुम्हाला हे समजलं असेल.